ज्योतिबा तुम्ही फार तुमच्या बोलण्यात तुम्ही कविता म्हणजे तुम्ही राज्यसभेत जाऊन कदाचित रामदास आठवलेंना तुम्ही अजिबात नाही. त्यांच्यासारख्या नेते आहेत सर, ज्येष्ठ नेते आहेत. तुम्ही काल कुठेतरी म्हणालात की मी वाचलं की तुम्ही एक प्रकारे आता राज्यसभेत येते असं तुम्ही सांगितलं संजय राऊतांना की असं काहीतरी अशा तुम्ही विधान मी केलं. बोलले नाही. पत्रकारांनी मला तो प्रश्न विचारला होता की तिथे तुमचा सामना वगैरे रंगणार का, तर मी त्यांना तेच सांगितलं की बाबा असा कुठल्याही व्यक्तीशी सामना करण्यासाठी एवढं मोठं देशाचं वरिष्ठ सभागृह नसतं. सामना हा विचारधारा असणाऱ्यांशी करायचा असतो, सामना कणा असणाऱ्यांशी करायचा असतो. ज्यांनी विचारधारा सरेंडर केली त्या लोकांशी काय सामना करणार. आणि जर सर एका वंचित घटकातल्या माझ्यासारख्या मुलीला जर ही संधी मिळाली तर कोणावरतीही व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्या लोकांचे प्रश्न म्हणजे पालावरती राहणाऱ्या, तांड्यावरती राहणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या, धुनी भांडी करणाऱ्या, बांधकामाचं काम करणाऱ्या या माझ्या सगळ्या बांधवांचे प्रश्न मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मी ही संधी वापरेन. हे मी अनेक मोठी नावं तिकडे असणार. तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती असेल म्हणजे तृणमूल पक्षाचे तिथे अनेक नेते म्हणजे तिथे तुम्हाला डेरेक ओब्रायन आहेत किंवा तृणमूल पक्षाने अनेकांना संधी दिली. महुआ मोइत्रा सारखी मंडळी संसदेत आहेत, राघव चड्डा आहेत, संजय सिंग वरी सगळी मंडळी तिकडे तुम्ही असणार आहात. तिथे सोलापूरच्या एका पत्रावाजा झोपडीतून त्या सर्वोच्च सभागृहात जाताना इतक्या मोठ्या मंडळींसोबत बसणार. शरद पवार आहेत महाराष्ट्रात तिकडे आता संसदेत असणार आहेत. संजय राऊत ज्यांचा आता उल्लेख, असे अनेक मंडळी आहेत महाराष्ट्रातनं, देशातनं किंवा महाराष्ट्रातनं अनेक मोठे नेते गेले. ज्योती वाघमारेंनी संधी शिवसेनेचा चेहरा म्हणून बघायची आहे की तुम्ही ज्या घटकातून येतात, ज्या घटकाला कधीही सत्तेचं सोपान दिसलं नाही, की ज्यांच्या साधा एखादा आमदार ज्या घटकातून कधी गेला नाही, ही संधी ज्योती वाघमारेंना तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमच्या बोलण्यात अनेकदा म्हणजे त्या तासाभरात तुमच्याकडे किमान 50 वेळा तुमचा एकनाथ शिंदेंनी कधी संधी दिल्याचा उल्लेख आला. पण त्याच्याहीपेक्षा पलीकडे जाऊन एक मोठी जबाबदारी आहे. ज्या बाबासाहेबांचं नाव तुम्ही या इंटरव्ह्यूमध्ये अनेकदा घेतलं, त्यांच्या संविधानाने दिली एक जबाबदारी महत्त्वाची कुठली वाटते ज्योती वाघमारेंना जबाबदारी? त्या पक्षाची भूमिका, पक्षाचा व्हॉईस बनून जाणं की इथल्या शोषित वंचित घटकाचा आवाज बनून जाणं? सर, पक्षाची भूमिकाच शोषित वंचितांचा आवाज बुलंद करण्याची होती. म्हणूनच पक्षानं ही संधी कुठल्याही म्हणजे आत्तापर्यंत राज्यसभेमध्ये कायम सेलिब्रिटी गेले, फिल्म स्टार गेले, बिझनेसमॅन गेले. आजसुद्धा आपण महाराष्ट्रातून राज्यसभेत जाणारी नावं जर बघितली, आदरणीय पवारसाहेबांच्यासारखे दिग्गज नेते आहेत, आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्यासारखे केंद्रीय मंत्री आहेत, पार्थदादा पवार अजितदादांचे सुपुत्र आहेत, अशी अनेक दिग्गज मंडळी आहेत. सर, पक्षाचा आवाज हा वंचितांना आवाज देण्याचा आहे. पक्षाची भूमिका ही ज्यांच्यापर्यंत विकासाची धुरा पोहोचलेली नाही, प्रवाह पोहोचला नाही आहे, त्यांना कुठंतरी मुख्य प्रवाहात आणण्याची आहे. लाडक्या बहिणींना सक्षम करण्याची आहे. तुम्ही बघा की आमच्याकडे जिथं जिथं मेजॉरिटी मिळाली, कल्याण डोंबिवली किंवा इतर ठिकाणी, आरक्षण नसताना सुद्धा तिथे महिलांना महापौरपदाची संधी दिलेली आहे. सर, 1500 रुपये कदाचित लोकांना खूप कमी वाटतील, पण म्हणतात ना की तो देवदासचा सर फेमस डायलॉग होता बघा, 2 चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानोगे रमेश बाबू. तसं 1500 रुपये की किंमत तुम क्या जानोगे बाबू असं आहे. ओम शांती ओमचा सर, सिनेमे खूप कमी बघते त्याच्यामुळे कदाचित तो संदर्भातली गफलत झाली असेल, पण भावनाओं को समजो. तर त्या पद्धतीने सर त्या 1500 रुपयांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ गतिमान केली. लाडक्या बहिणी शिकल्या पाहिजेत म्हणून मोफत उच्च शिक्षणाची योजना आणली. आणि अजून एक फिल्मी डायलॉग सांगते जे मी प्रत्येक भाषणात वापरते सर. विद्या बालनचा सिनेमा आहे, नाव आठवत नाही आहे, पण त्याच्यामध्ये विद्या बालन जो प्रश्न विचारते ना सर, तो प्रत्येक बाईचा प्रश्न आहे. ती म्हणते की मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का, गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम के, पाँव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की, पाँव के उंगलियां मेरी लेकिन बिछुए तुम्हारे नाम के, इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन बच्चा तुम्हारे नाम का, इस पूरी ज़िंदगी में क्या है हमारे नाम का. हा प्रश्न प्रत्येक बाईला जेव्हा पडतो ना सर, 9 महिने 9 दिवस पोटात वाढवणाऱ्या बाळाला स्वतःचं नाव देता येत नाही. जिजाऊनी शिवरायांना घडवलं, रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी उभी राहिली, सावित्रीमाई ज्योतिरावांच्या साथीनं चालली, परंतु प्रत्येक वेळी बापाचं नाव लागायचं. एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रत्येक माणसाला प्रत्येक सरकारी कागदावर बापाच्या आधी आईचं नाव लावायचा कायदा झाला, मातृत्वाचा सन्मान झाला. आणि त्यामुळेच महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि त्यातही सर्वसामान्य घरातून आलेल्या महिलेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. हाच माझा पक्षाचा विचार आहे. त्यामुळे तोच पक्षाचा विचार आणि सर्वसामान्यांचा विचार बुलंद करण्याचं काम मी करत राहीन. जे मी काल म्हणले ते आजसुद्धा म्हणते की माझी उमेदवारी महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी बाबासाहेबांनी हातात दिलेल्या पेनाची उमेदवारी आहे, सावित्रीमाईंनी हातात दिलेल्या
केलेल्या पार्टीची उमेदवारी आहे आणि माझी उमेदवारी गरिबी असताना, अडचणी असताना, नवरा दारुडा असताना, झोपडपट्टीत राहत असताना सुद्धा त्या संकटाशी कमरेला पदोर खोचून लढणाऱ्या प्रत्येक लढवय्या बाईची उमेदवारी आहे. महिला दिन येतोय सर, अनेक लोक भाषणं करतील, पण मला वाटतं की महिला दिनाच्या दिवशी आमच्या लाडक्या भावानं सगळ्या महिलांना दिलेली ही भेट कदाचित माझी उमेदवारी असेल. मी स्वतःला व्यक्तिगत ज्योती वाघमारे म्हणून नाही बघत, परंतु मी सगळ्या महिलांचा आवाज म्हणून स्वतःकडे बघते. नक्कीच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमचा प्रवास म्हणजे मला त्या राजकारणाबद्दल आपण बोललोच. खरं तर तुम्ही ज्या पक्षाकडनं उमेदवार आहात आणि ज्या पक्षाचं तुम्ही आता प्रतिनिधित्व कराल त्याच्यावर तुम्ही मगाशी विद्या बालनचा डायलॉग सांगितला, तो डर्टी पिक्चरमधला डायलॉग आहे. राजकारणाचं जे सध्या झालं आहे, डर्टी पिक्चर झालं आहे, त्याच्यात आणखी एक डायलॉग आहे. विद्या बालन म्हणते की एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. हे जे राजकारणाचं झालं आहे, एक प्रवक्ता विरुद्ध दुसरा प्रवक्ता, त्यातनं जनतेच्या हातात काय लागतं आहे तर फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. त्याच्यापुरती तुमची भूमिका राहता कामा नये. तुमच्या मुलाखतीत तुम्ही एक गोष्ट खूप छान बोललात, भीमाची लेखात हे तुम्ही अभिमानाने सांगतात, ती भूमिका तिथे मांडाल. हे करत असताना ज्योती वाघमारे आज जसं मी म्हटलं की एका पालातून, एका पत्र्याच्या झोपडीतून दिव्याखाली अभ्यास करून आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात कायदेमंडळात जात आहेत. ते करत असताना तुम्ही जितक्या वेळा बाबासाहेबांचं नाव घेतलं, ते विचार, ते संविधान आणि त्या संविधानाचा कणा असलेली या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं जपल्या जाव्यात. तुमच्या नवीन इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्याशी एक गप्पा मारताना, तुमचा सगळा प्रवास जाणून घेताना खूप छान वाटलं. थँक्यू खूप सर, खूप थँक्यू. शुभेच्छा. तुमच्या माध्यमातून मनातले विचार महाराष्ट्रापर्यंत पोहोचवता आले आणि आजही मला वाटतं की कुठल्याही बाईला तिच्या प्रोफेशनवरून, तिच्या कपड्यांवरून महिला दिनाच्या दिवशी एकच मागणं मागते सर. शिवरायांचा महाराष्ट्र आहे, फुलांचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेबांचा महाराष्ट्र आहे. तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला साकडं घालते की लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर असावा. मी म्हणते आधी तुमच्या डोळ्यात आदर असावा. कुठल्याही बाईला तिच्या कपड्यावरून, तिच्या बोलण्यावरून, तिच्या मेकअपवरून, तिच्या शरीरयष्टीवरून जज करू नका. शरीराच्या पलीकडं, कपड्याच्या पलीकडं, कामाच्या पलीकडं ती आहे, ती महिला आहे. तिचा सन्मान करायला शिका. एक दिवस महिला दिन नको, प्रत्येक दिवस महिला दिन व्हावा आणि महिलांचा सन्मान व्हावा. या अपेक्षेसकट तुम्हाला मनापासून धन्यवाद देते सर.